अध्याय 3 कर्मयोग. अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे केशव, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतवण्याचा आग्रह का करीत आहात? तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे. म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेष्ठकर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वी सांगितले आहेत की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्याचे 2 वर्ग आहेत. काही जणांना तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांना भक्तिपूर्व सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो. केवळ कर्म न करणारे मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. प्राकृतिक गुणापासून प्राप्त केलेली गुणानुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणून कोणालाही एक क्षणभर सुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही. जो कर्मेंद्रिये संयमित करतो, परंतु ज्याचे मन इंद्रियाविषयी चिंतन करीत आहे, तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हणले जाते. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाच्या कृष्ण भावना भाविक प्रार्थना करीत असेल, तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. तुझे नियम कर्म तू कर, कारण नियम कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. श्रीकृष्णा प्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजेत, नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेय, तू आपल्या नियम कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. सृष्टीच्या आरंभी प्रजापतीचे ने श्री विष्णू प्रीत्यर्थ यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुला या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्षप्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होईल. यज्ञाने संतुष्ट झालेले देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर संयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य पसरेल. विविध जीवनात आवश्यक वस्तूंचा अधिकारी असणाऱ्या देवदेवता यावेळी यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील, तेव्हा ते तुमच्या सर्व गरजा पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्याचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापापासून मुक्त होतात, कारण हे सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवितात, ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. जे पावसापासून उत्पन्न होते, पाऊस यज्ञापासून उत्पन्न होते आणि यज्ञ विहित कर्मापासून होते. वेदामध्ये नियम कर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रगट झाले आहे. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थिर झाले आहे. हे पार्थ, जी व्यक्ती वेदाद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे पालन मनुष्य जीवनाकरिता करीत नाही, ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्ती करिताच जगत असल्याने व्यर्थच जीवन जगते. पण जो आत्म्यातच रममान झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही.
आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणत्याही हेतू प्राप्त करावायचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याचबरोबर इतर प्राणीमात्रावर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते. म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. जनक आदी राजांनी केवळ नियम कर्मे करून सिद्धी प्राप्त केली. म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकविण्याकरिता तू आपले कर्म केले पाहिजेत. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुकरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियम कर्म नाही. मला कशाची उणीव नाही. तसेच मला काही प्राप्त करायची आवश्यकता नाही. आणि तरीसुद्धा मी नियम कर्माचे आचरण करतो. कारण जर मी नियम कर्माचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ, सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुकरण करतील. मी जर नियम कर्म केले नाही तर हे सर्व ग्रह लोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांचा शांततेचा मी विनाशक होईल. ज्याप्रमाणे अनादी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. नियम कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तींनी त्यांचे कर्म थांबविण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्यांनी त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. मिथ्या अहंकार प्रभावाची मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये कर्म केली जातात. हे महाभाऊ अर्जुन, ज्याला परमसत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियामध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममान होत नाही. कारण तो भक्तिपूर्ण कर्म व सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्याकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्याचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानी जनांनी त्यांना विचलित करू नये. म्हणून हे अर्जुन, माझ्या पूर्ण ज्ञानाचे युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता स्वामित्वाचा दावा न करता तू आलस्यरहित होऊन युद्ध कर. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि उपदेशाचे द्वेष होऊन श्रद्धेने अनुसरण करतात ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. परंतु जे द्वेष भावनेने व आदेशाची अपेक्षा न करता त्याचे पालन करीत नाहीत त्यांना ज्ञानशून्य मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत हे समजावे. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो. कारण प्रत्येकजण 3 गुणाद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निर्ग्रह केल्याने कार्य साधणार आहे. इंद्रिय व इंद्रियाविषय याच्याशी संबंधित आसक्ती व विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहे. मनुष्याने अशा आसक्ती व विरक्तीने प्रभावित होऊ नये म्हणून आत्मसाक्षात्काराचा मार्गात हे अडथळे आहेत. इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःचे नियम कर्माचे दोषयुक्त असलेले तरी पालन करणे अधिक श्रेष्ठकर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याला निराशा झाली तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेष्ठकर आहेत. कारण दुसऱ्यांच्या मार्गाने अनुसरण करणे भयावह असते. अर्जुन म्हणाला, विष्णुवंशाचा
कशामुळे? मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पापकर्मे करण्यास प्रेरित होतो. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेले काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतर होतो. तोच या जगात सर्व भक्षक महापापी शत्रू आहे. ज्याप्रमाणे धुराचे अग्नी, धुराचे आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामारूपी नित्य शत्रूद्वारा आच्छादिली जाते. काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्निप्रमाणे जळत असतो. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहे, ज्याच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो. म्हणून हे भरतवर्ष अर्जुन, इंद्रियाने नियम करून पापाच्या या महान प्रतीकांचा म्हणजेच काम, प्रारंभिक निर्गह कर आणि आत्मसाक्षात्काराचा ज्ञानाचा विनाश करण्यास या कामाचा वध कर. कार्य करणारी इंद्रिय जर प्रवृत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे, बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. याप्रमाणे आपण स्वतः बौद्धिक इंद्रिय, मन आणि बुद्धी यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाभाव अर्जुन, मनुष्याच्या विचारापूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे कृष्ण भावना मनाला स्थिर केले पाहिजेत आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामारूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. अध्याय 3 समाप्त. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.